नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्री डायबिटीज म्हणजे काय। प्री डायबिटीज ही डायबिटीजच्या आधीची सुरुवात असते। बऱ्याच वेळा डायबिटीज हा 5 ते 10 वर्ष आधीपासून सुरू झालेला असतो आणि त्याची लक्षणं जी असतात ही सुप्त असतात, त्यामुळे आपल्याला ती लक्षातच येत नाही की आपल्याला डायबिटीज होणार आहे। तर हे प्री डायबिटीज म्हणजे काय आणि त्याच्यासाठी कुठला टेस्ट लागणार आहेत आणि त्यासाठी कुठले हाय रिस्क फॅक्टर हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्री डायबिटीज साठी काही प्रामुख्याने 3 टेस्ट आहेत। त्यामध्ये आहे पहिली आणि दुसरी शुगर, ज्याला आपण फास्टिंग आणि पोस्ट मील शुगर म्हणतो, HbA1c आणि OGTT म्हणजेच ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट। तर फास्टिंग आणि पोस्ट मील मध्ये जी रेंज असते ती 100 ते 125 जर असेल आणि पोस्ट मील मध्ये 140 ते 199 जर रेंज मध्ये असेल तर या रुग्णांना आपण प्री डायबिटीज असं म्हणतो। तर HbA1c मध्ये ज्या पेशंटचं HbA1c हे 5.7 to 6.4% मध्ये जर असेल तर त्यांना आपण प्री डायबिटीज असं म्हणतो। तर प्री डायबिटीज साठी जे काही हाय रिस्क फॅक्टर आहेत ते कुठले आहेत, तर ज्या पेशंटचं वय हे 30 वर्षापेक्षा जास्त आहे परंतु बदललेल्या लाईफस्टाईलमुळे आता हे वय थोडंसं अलीकडे आलेलं आहे। यासोबतच अनुवंशिकता असेल, ओव्हरवेट असेल आणि ज्या पेशंटचा पोटाचा घेर हा जास्त आहे, मुख्यतः माणसांमध्ये जर 90 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल आणि लेडीज मध्ये हा 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर अशा रुग्णांनी प्री डायबिटीजच्या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे। यासोबतच महिलांमध्ये PCOD किंवा पोस्ट मेनोपॉजल अशा कंडिशन मध्ये ज्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात अशा ठिकाणी प्री डायबिटीजची शक्यता ही जास्तच असते। यामध्ये लक्षणं काय काय असू शकतात, तर लक्षणांमध्ये असं आहे की जे टिपिकल लक्षणं हे बऱ्याच वेळा पेशंटला दिसत नाहीत। यासोबतच काही पेशंटला फक्त अंग दुखणे, हातापायाला मुंग्या येणे किंवा केस गळणे अशी लक्षणं असू शकतात। तर जे बाकीचे टिपिकल लक्षणं आहे जे आपण डायबिटीज म्हणतो, ही लक्षणं देखील प्री डायबिटीज पेशंटला असू शकतात। तर हे टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ज्या वेळेस प्री डायबिटीज हा डायग्नोज होतो मग त्याला प्रतिबंध करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यासाठी तुम्हाला रुटीन मध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन करतात त्यामध्ये HbA1c, फास्टिंग पोस्ट मील या शुगर करणं खूप गरजेचं आहे। यानंतरच तुम्ही आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे। सोबतच व्यायाम आणि योगासने ह्याचा सुद्धा तुम्ही कशा प्रकारे वापर करायला पाहिजे हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा योग्य सल्ला घ्या आणि प्री डायबिटीज मधून डायबिटीज मध्ये जाण्यासाठी तुम्ही स्वतःला टाळू शकता। धन्यवाद।